नमस्कार. राजीज होममेडमध्ये पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण सत्यनारायणाच्या प्रसादाला जसे गुरुजी शिरा बनवतात तसाच अगदी बनवणार आहोत. इथे 1 वाटीचं प्रमाण मी घेतलेलं आहे. 1 वाटी रवा, 1 वाटी तूप घेतलेलं आहे. त्याच्यासाठी त्यातलं पाऊण तूप मी गरम करते. तूप चांगलं अगदी आपण भजीला तेल कडकडीत गरम करतो तसं करायचं आहे. त्याच्यामध्ये आता हे केळे असे चिप्स करून आपल्याला टाकायचे. 1 वाटीच रवा आहे त्यामुळे मी हे अर्ध केळं ह्याच्यात टाकणार आहे. चॅनलला जर पहिल्यांदाच भेट देत असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या रोजच्या आपल्या जेवणातल्या रेसिपींचे व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील. केळी अगदी बघा छान मऊ झालेली आहेत. आता त्याच्यातच आपल्याला हा मी 1 वाटी रवा घेतलेला आहे तो त्याच्यात टाकायचा आहे आणि गॅस आता मंद करायचा आहे आणि चांगला शेकवायचा आहे आपल्याला. अगदी छान खरपूस आपल्याला हा शेकवायचा आहे. जसं आपण उपम्याला अगदी सफेदच ठेवतो पांढरा तसा नाही ठेवायचा आहे. तोपर्यंत बाजूच्या गॅसवर मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे. त्याच्यात आता दुसरं 2.5 वाटी आपण पाणी टाकायचं आहे आणि ते तापत ठेवायचं आहे. हा बघा रवा आपला चांगला शेकलेला आहे. अगदी तुपामध्ये अगदी कलर बदललेला आहे. जवळजवळ आपल्याला 10 ते 15 मिनटं असा मंद गॅसवरच शेकवायचं आहे. 10 मिनटं मला जवळजवळ लागली. आता याच्यामध्ये आपण जे दूध आणि पाणी मिक्स करून ठेवलं होतं ते याच्यात घालायचं आहे. ते मी 1 वाटी दूध आणि 2.5 वाट्या पाणी टाकायला. असंच थोडं होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं. या स्टेजला आपल्याला साखर घालायची आहे. जेवढा रवा घेतला होता तेवढीच मी साखर घेतली होती आणि हे मनुका आणि चारोळी पाण्यात भिजत घातले होते ते आता याच्यात टाकायचे आहेत आपल्याला. घमघमाट सुटलेला आहे. वेलची पावडर 1 चमचा घालायची आणि हे जे तूप आपलं उरलं होतं आता 2 मिनटं आपल्याला असंच हे झाकून ठेवायचं आहे चांगले सगळं मुरेपर्यंत बारीक गॅसवर. 2 मिनटं झालेली आहे. बघा मस्त घमघमाट सुटलेला आहे. अगदी स्टेप बाय स्टेप केलं तर अगदी सोपी रेसिपी आहे. असा सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा तुम्हीही घरी बनवू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट करायला विसरू नका आणि अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.